शर्मा जी, आपके नंबर पर फर्जी बैंक अकाउंट्स खोले गए हैं जो ड्रग्स की स्मगलिंग से जुड़े पाए गए हैं। आपकी कार्रवाई की जाएगी और अरेस्ट चार्जेस लग सकते हैं। अरेस्ट और लीगल एक्शन रोकने के लिए इस अकाउंट में 1 लाख रुपए तुरंत जमा करें। नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे लॉ अँड मी। आणि आज आपण एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे डिजिटल अरेस्ट। तुम्हाला काही आरोपी फोन करतात आणि सांगतात की तुम्हाला आम्ही अरेस्ट करणार आहोत, तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी 2-3 दिवसांमध्ये आम्ही तुमच्या घरी येणार आहोत। त्यासाठी जर तुम्हाला वाचायचं असेल तर आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करून ठेवेल। त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल आणि कॅमेरा चालू ठेवावा लागेल आणि ते आम्ही जो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉलो करावे लागतील। जर तुम्हाला ह्याच्यातून वाचायचं असेल तर आम्ही तुमचं बेल करून देऊ। त्यासाठी तुम्ही आम्हाला एवढे पैसे पाठवा किंवा तुम्ही जो गुन्हा केलाय त्या संदर्भात तुम्हाला आम्हाला एवढी रक्कम द्यावी लागेल। ती रक्कम आम्ही आरबीआय किंवा आमच्या संस्थेकडे जप्त करू, त्याच्यावरती इन्क्वायरी करू आणि इन्क्वायरी केल्यानंतर तुम्हाला ती रक्कम परत करू। असे प्रकारे तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यासाठी लाखो कॉल येऊ शकतात। तर आता खरंच भारतामध्ये असा कोणता कायदा आहे का की ज्या कायद्यामध्ये तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले जाईल? तर सर्वप्रथम असा कोणताच कायदा भारतामध्ये अस्तित्वात नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलं जाईल। डिजिटली अरेस्ट केलं जाईल म्हणजे काय? तुमच्या मोबाईल मध्ये कॅमेरा चालू ठेवायचा आणि तुम्ही ती लोक आरोपी जे सांगतील तोपर्यंत कॅमेरा चालू ठेवून घरामध्ये तुमची कामं जी आहेत ते करायची। अशी कोणतीच प्रोव्हिजन आता भारतामध्ये अस्तित्वात नाही। त्यामुळे तुम्हाला असा कॉल येत असेल तर लक्षात ठेवा की तुम्हाला कोणी सायबर क्रिमिनल्स फसवण्याचा किंवा गंडा घालण्याला तयार करीत आहेत। तर सर्वप्रथम तुम्ही त्याची माहिती तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये द्या आणि याच्यातून तुम्ही स्वतःला वाचून शकता। जर असा कोणी तुम्हाला फोन करत असेल आणि तुम्हाला सांगत असेल की तुम्ही अरेस्ट होणार आहात आणि तुम्ही डिजिटली अरेस्ट राहा, तर समजून जा की हा फेक कॉल आहे। सायबर क्रिमिनल्स तुम्हाला गंडवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर ह्याच्यासाठी त्वरित पोलिसांशी संपर्क साधा आणि ज्या फोन कॉल केला जातोय तो फोन ब्लॉक करून टाका। धन्यवाद।